आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामध्ये कमी दाबानं होणारा पाणी पुरवठा, अनेक भागांमध्ये बंद अवस्थेमधील पथदिवे तसेच ढिसाळ कचरा व्यवस्थापनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर नागरी समस्येवरती तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीनं निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनानं या मागण्या गांभीर्यानं न घेतल्यास शिवसेना महायुतीच्या वतीनं नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच लोकशाही मार्गानं रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. हे निवेदन शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे, RPI शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. तर यावेळी विनोद सूर्यवंशी, अभिजित पुंड, प्रकाश राठी, राहुल भोईर, मुकेश मुर्तडक, प्रवीण दिड्डी, शशांक नमन, सागर भोईर, वरद बहुल, अक्षय वरपे, उमेश ढोले, भारत गवळी, तसेच सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, पूनम दायमा, विकास पुंड, दिलीप रावळ यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी हजर होते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावे, अन्यथा रस्त्यावरती उतरून संघर्ष करायचा निर्धार महायुतीनं व्यक्त केला. आम्ही आज शिवसेना महायुतीच्या वतीने आपल्या संगमनेर नगरपालिकेमधील बरेचसे कामं आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहे. काही कामं बाकी आहेत, परंतु काही जबाबदारी ही नगरपालिकेची असते. आता प्रशासन राज संपलेला आहे. आता नगरपालिकेमध्ये जे नगरसेवक गेलेले आहेत किंवा मग आता प्रशासनामध्ये CO साहेब हे महत्वाचे कुटुंब प्रमुख असतात नगरपालिकेचे. त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की जे अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्ते असतील, गटारीचे विषय असतील, पददिव्याचे विषय असतील किंवा काही कामाचे इस्टिमेट झालेले आहेत, परंतु त्याच्या कामाची सुरुवात झालेली नाही. आम्हाला शिवसेनेच्या वतीने ते आम्ही विनंती केलेली आहे, जे अपूर्ण कामं राहिले ते कामं त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा शिवसेना महायुतीच्या वतीने दिलेल्या कालावधीमध्ये जर काम पूर्ण झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ते आंदोलन करून त्या मार्गाने आम्ही ते काम पूर्ण करून घ्यायची ताकद शिवसेना ठेवणार. आपलं महायुतीचे आमदार यापूर्वी आमदार होते, मग आताच का मग सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आले, मग आपण आज आंदोलनाचा इशारा देताय, काय म्हणणार आहात? हे बघा, असं आहे की जे जरी सेवा समिती असेल किंवा ऑल फॉरवर्ड ब्लॉकचे जे नगरसेवक असतील ते जरी आले असतील, त्याच्याशी याचा काही संबंध नाहीये. मुळात हा आमचा प्रश्न हा नगरपालिकेच्या प्रशासनाविरुद्ध आहे. आमच्याकडे उमेदवार होते, ते सर्वसामान्य होते. ते जरी नगरसेवक म्हणून आलेले नसतील, ते जनसेवक म्हणून आम्ही काम हे करणारच आहोत. आमचा मूळ मुद्दा हाच आहे की अनेक दिवसांपासून जाणून बुजून नगरपालिकेकडून जो विषय आहे की रस्त्याचा, पददिव्याचा, गटारीचा विषय, तो आम्ही यापूर्वी देखील निवेदनाद्वारे नगरपालिकाच्या निवडणूक होण्यापूर्वी देखील आम्ही त्यांना विनंती केली होती. परंतु आता देखील आम्ही त्यांना शेवटचा जाहीर इशारा देणार आहोत. त्या मार्गाने जर काम झालं नाही तर आम्ही अन्यथा रस्त्यावरती उतरून काम करून घेऊ. आता नुकतीच संगमनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सेवा समितीचे बरेचसे या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि आमच्या एक नगरसेविका या ठिकाणी नक्कीच खूप छान प्रकारे काम करणारच आहेत. याआधी
पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील, आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या मार्फत जो काही निधी आलेला आहे, भरपूर आतापर्यंत निधी प्राप्त झालेला आहे संगमनेरच्या विकास कामांसाठी आणि यापुढेही प्राप्त होत राहणार आहे. आणि जिथे जिथे आता काही महायुती म्हणून आम्हाला स्टँड घ्यायचा राहील त्या ठिकाणी आम्ही स्टँड घेतच राहू. कारण याआधी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो काही विकासनामा जो प्रदर्शित झालेला होता ते सर्व विकास कामं हे आम्ही त्यांच्याकडनं ते करो न करो पण पाठपुरावा करून आम्ही ते करूनच घेणार आहोत आणि महायुती यासाठी सक्षम कार्यरत कायमस्वरूपी राहणार आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी आम्ही मान्य आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेना महायुतीच्या वतीने या संगमनेर शहरामध्ये जे नादुरुस्त पददिवे असतील किंवा खराब झालेले रस्ते असतील, आणखी काही ज्या कमी दाबाने जे पाणी पुरवठा होतो, काही ठिकाणी लिकांचा विषय असतो, सगळा विषय या ठिकाणी शिवसाहेबांच्या कानावर घातलाय. काही स्वच्छतागृहाचा विषय असेल व्यापाऱ्यांसाठी, बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृह नाहीये, हा विषय कानावर आम्ही शिवसाहेबांनी घातलाय. प्रामुख्याने अमोल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभरात खूप मोठा निधी नगरपालिकेला उपलब्ध झालेला आहे, नगरपालिका हद्दीमध्ये उपलब्ध झालेला आहे, पण त्याची कारवाई कुठल्या प्रकारे आतापर्यंत झालेली नाही. आचारसंहितेचे कार्य या ठिकाणी याच्या आधी दिल्या गेलं सेवकांकडून आता आचारसंहिता हटलेली आहे. त्या कामाला प्राधान्य देत आणि उच्च दर्जाचं काम या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून असेल, आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते करून घेणार आहे. त्याचा त्यांना इशाराही दिलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे काम या ठिकाणी सुरू झालं पाहिजे असं आमच्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. नाही झालं तर अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेना स्टाईल, युती स्टाईल आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून या ठिकाणी कामं करण्याचा आज आम्हाला विरोधकाची या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडायची. त्याच्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी ती भूमिका या ठिकाणी पार पाडू आणि या सर्व जे काही कामं असतील त्याचा पूर्णपणे फॉलोअप या ठिकाणी आमच्या वतीने होईल. ज्या ठिकाणी विरोध करायचा असेल त्या ठिकाणी विरोध हा आमच्याकडून झालाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. कारण की हे काम जर विरोधात असेल तर काम आपल्याला करून घेता येईल. त्याच्यामुळे आता आज या ठिकाणी आम्ही सगळं निवेदन दिलंय, त्या माध्यमातून सगळे कामं या ठिकाणी आम्ही फॉलोअप घेणार आहोत. आज सर्व या ठिकाणी आपण पत्रकार बांधव आलेत, सर्व बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी पदाधिकारी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, थांबतो. आता आम्ही महायुतीच्या वतीने जे निवेदन दिलेलं आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि आदरणीय अमोलभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं पाठपुरावा घेणार आहोत. काय आपण निवेदन दिलेलं आहे? हेच की जे दिवे रस्त्याचं वगैरे काही आहे, पाणी पुरवठा होत नाही, जो बंद पडलेला आहे तो आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार आहोत. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.